टीम्सला तेवढंच गरजेचं राहील. डू ऑर डाय. गेम इज ऑन. सामन्याला करूया सुरुवात. विद्याधर पाटील गेम बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला. गोलंदाज समोर बॅट्समन सूरज आणि अक्षय हे दोन नामांकित खेळाडू इन ऍक्शन मोड मध्ये. स्ट्राईक वरती अक्षय आणि त्याच्या सोबतीला सूरज पाटील. 6 षटकांची देखील मॅच. ओव्हर द विकेट्स न विद्याधरचा पहिला बॉल अप ट्रॅकर पूल केलाय. मोठा फटका. पहिल्याच बॉल वरती धावांचा श्रीगणेश करणारा दमदार सिक्सर. पहिल्या बॉलवरती षटकार. महत्वाची मॅच आणि तो हेच सांगतोय जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं हे सांगणारा पहिल्याच बॉलवरती आलाय षटकार. विद्याधर तयार. कमबॅक हवाय. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा गॅप मोठी आहे. क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. बॉल जाईल दणदण करत सीमारेषा पलीकडे. पहिल्या बॉलवरती षटकार. त्याच्यानंतर चौकार. पाटील यांच्यासाठी पारितोषिक आले. श्रेयस पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल विद्याधर पाटील यांना. त्यांचे बंधू आहेत आणि त्यांच्यावरती आक्रमण. सुरुवातीच्या 2 बॉल मध्ये आतापर्यंत 10 धावा खर्च झाल्यात. लाईन लेंथ मध्ये बदल करावा लागेल. ओ समोर दिलाय स्टेप ड्राईव्ह. सरळच्या दिशेने खेळलाय. फिल्डर नाहीये. शॉर्ट सिलेक्शन ला जवाब. शॉर्ट सिलेक्शन पाहायला गेला तर अगदी गॅप मध्ये खेळतात खेळाडू. आणखी एक चांगला फटका. 4 रन. दोन चौकार. 14 रन्स धाव फलकावरती. चला आणखीन एक इनफिल्डच्या वरून धाडलाय. स्किलिंग शॉट अँड टेकिंग गॅप. एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग स्ट्रोक. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. बॉल सीमा पार. 4 रन. कारण गोलंदाजी खराब सुरू आहे. पहिल्या ओव्हर मध्ये लाजवाब फलंदाजी अक्षय पाटील आपल्या नावाची छाप सोडत असताना. जीत की खातिर बस जुनून चाहिए. जिसमें उबाल हो ऐसा खून चाहिए. ये आसमान भी आएगा जमीन पर. बस इरादों में जीत का गुण चाहिए. जीत का संघर्ष चाहिए. आणि संघर्षमय मॅच. डू ऑर डाय. जिंकणं दोन्ही टीम्सला आता तेवढंच महत्वाचं आहे. आणि पॉझिटिव्ह अप्रोच. किती सकारात्मकता. किती ऊर्जेने उतरलेत खेळाडू या मॅच मध्ये. जिंकलो तर पुढे जाण्याचे चान्सेस वाढतील हे ठाऊक आहे अक्षय पाटीलला. 4 बॉल मध्ये आतापर्यंत 18 रन्स दिल्यात विद्याधर पाटील. हल्ला बोल. फलंदाजांची दहशत क्रीडांगणामध्ये. कमालीची बॅटिंग करतायत. 4 बॉल मध्ये आतापर्यंत 18 दिल्यात. ओव्हर द विकेट्स विद्याधरचा पुढचा बॉल. फुल टॉस बॉल. आणखीन एक चुकी केली गोलंदाजांना. त्याच्यावरती तुटून पडलाय. खतरों के खिलाडी अक्षय त्याच्या बॅट मधून आला. आणखीन एक षटकार. क्रीडांगणाच्या आतमध्ये अक्षय पाटील करताना. त्याला ठाऊक आहे इथून जर धावा चांगल्या बनल्या तर मॅच एक चांगल्या रोमांचक स्थितीमध्ये जाईल. प्रतिस्पर्धी टीमकडे देखील बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. त्यामुळे सुरुवातीच्या 6 ओव्हर मध्ये कमीत कमी 75-80 व्हायला हव्या. ओ आणखीन एक चांगला फटका. टेक्निकल तंत्रशुद्ध फटकेबाजी. क्रिकेट मधील मादक सौंदर्य. बॉल थांबवणं कठीण झालंय आणि अक्षय पाटीलला थांबवणं देखील कठीण. आणखीन एक आलाय मोठा चौकार.
झाले आणि बॅटिंग करत असताना प्रथमतः 28 धावा धाव फलकावरती लागल्या DRV स्पोर्ट्स. कमालीची बॅटिंग अक्षय पाटील. मैदानामध्ये पहिली मॅच पराभूत जरूर झाले परंतु या मॅच मध्ये सांगतात हार जीत ही लपंडावर आहे, जिद्द राहू दे म्हणे झुंजायची पुन्हा. ही मॅच फार महत्वाची आणि इथून तो संघर्ष, ती फाईट आणि ज्या कौशल्याची आपण चर्चा केली, गुणवत्ता ठासून भरले हे सांगणारी फटकेबाजी. 6 बॉल मध्ये 28 ठोकल्या, त्यामुळे त्या अडचणींचा सामना बॉलिंग डिपार्टमेंट प्रेशर वाढल्या. तृष्टी अँड मारवी टीमच्या विरोधात आक्रमण करत असताना मागील मॅच मध्ये देखील तृष्टी अँड मारवीने टॉस जिंकला. प्रथमतः कॅप्टनने सांगितलं आम्ही फिल्डिंग करू. या मॅच मध्ये देखील तोच निर्णय त्यांनी घेतलाय फिल्डिंग करण्याचा. मागील मॅच मध्ये देखील जास्त प्रमाणात गोलंदाजांनी धावा खर्च केल्या आणि या मॅच मध्ये पहिल्याच ओव्हर मध्ये 28 कुठल्यात. प्रथम स्ट्राईक वरती आल्या. नॉन स्ट्राईक एंड वरून अगदी आपल्या बॅट्समनचा धूम धडाका एन्जॉय करत होता फलंदाज सूरज पाटील. टीमचा कॅप्टन आहे. अक्षयने चांगली फलंदाजी केली. पहिल्या ओव्हर मध्ये 28 टोकल्यात, त्यामुळे आता इथून वापसी ही व्हायला हवी दृष्टी अँड मारवी 11 टीम. बॉलिंग ट्रॅक वरती कर्णधार आले यश भोपी. कमबॅक त्यांना हवंय. विकेट्स आल्या तर तुम्ही दबाव वाढवू शकता, जे मागील मॅच मध्ये पाहायला मिळालं. टार्गेट छोटं असताना विकेटची पडझड राहिली आणि तो सामना सहजरित्या जिंकला प्रवीण कामोडकर संघात ऑन टीमनं. चांगले परफॉर्मन्स गोलंदाजी मध्ये पाहायला मिळाल्या. विकेटची आपण चर्चा केली की अगदी पाटा विकेट आहे, प्लेन विकेट आहे, त्यामुळे गोलंदाजाकडे वेग चांगला असेल तर फलंदाजांना बांधून ठेवू शकता. फुल टॉस बॉल्स तुमच्या मागून विकेट किपरने अपील केली. थ्रो अगदी पायाजवळच टिपला. त्याच्यानंतर एक धाव या बॉल वरती मिळते. एका सिंगलनं टीमची टोटल 29 धावा. यश भोपे हा खेळाडू, टीमचा कर्णधार, टीमचा सरसेनापती. त्याला टीमला पुढे घेऊन जायचं. इथे धावा त्याला रोखाव्या लागतील. पहिल्या ओव्हर मध्ये 28 आल्यानंतर तोच फलंदाज अक्षय पाटील जो क्रीडांगणामध्ये अगदी धुमाकूळ घालताना पाहायला मिळतोय. आमच्या समेत संपूर्ण उरण टेनिस क्रिकेट कॅमेरामॅन असतील, ऑपरेटर आमचे सूरज पाटील, मोठे बोम, उत्कृष्ट समालोचक देखील आणि त्याचबरोबर कॅमेरामॅन आमचे विनय, नितेश पाटील, प्रतीक पाटील चांगलं कार्य साधतायत. आणि टेक्निशियन विघ्नेश यांचं देखील मनापासून आपण स्वागत करूया. उरण तालुक्यातील अगदी क्रिकेटवरती प्रचंड प्रेम करणारं गाव म्हणजे मोठी जुई आणि त्या गावामध्ये हा दैदिप्यमान क्रिकेटचा सोला. हाफ ट्रॅकर बॉल अशी गोलंदाजी कराल तर त्याच्यावरती दिवस रात्रभर हेच परिणाम मिळतील. फिरून खेळलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून धाडलाय अक्षय पाटील. अनस्टॉपेबल फटकेबाजी. आणखी एक षटकार. लावावे हा प्रश्न पडलाय कॅप्टनला. जिथे बॉल पडेल तिथे आक्रमण आहे. बॅटिंग करतोय अक्षय पाटील. सर्वांची मन जिंकत असताना पहिल्या मॅच मध्ये अपयश पदरी पडलंय. आता यशाच्या दिशेने वाटचाल हवी आम्हाला आणि सांगणारी फटकेबाजी. ओ आणखीन एक कलात्मक, आणखीन एक नटराज स्टाईल अगदी गोलाकार वृत्तीने फिरून हा फटका खेळलाय. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धावा. अडतीस वरती बॅटिंग करतोय अक्षय पाटील. शॉर्ट सिलेक्शन आवडले असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. ज्या पद्धतीचे फटके त्यांना लगावले, कव्हर ड्राईव्ह, लॉफ्टेड फटके, एक्स कव्हरला, तदनंतर फिरून खेळलेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये दैदिप्यमान बॅटिंग. प्रेक्षक अगदी वाट पाहतात की या मॅच मध्ये अक्षयची 50 व्हायला हवी, कारण ज्या पद्धतीची सेन्सेबल परफॉर्मन्स, बॅटिंगचा तडाखा, बॅटिंग करत असताना 8 बॉल मध्ये 38 धावा ठोकल्यात. अगदी षटकार चौकारांची भाषा. एकही सिंगल डबल नाहीये. तो सांगतोय आपल्या टप्प्यात आला की कार्यक्रम आपण करतो. शांतता, संयम आणि परफेक्ट कार्यक्रम, नियोजनबद्ध बॅटिंग. 8 बॉल मध्ये 38 बनवल्यात. 12 धावेची त्याला आवश्यकता. त्या 12 धावा कशा पद्धतीने तो कंप्लीट करेल. ओ आता डॉट बॉल यॉर्कर टाकला. या लाईनची गरज आहे. आता ओरिजिनल इज बॅक यश भोपी. मागील बॉल हाफ ट्रॅकर आले. तो सिर्फ झाकी ती यॉर्कर आणा बाकी था आणि तो यॉर्कर क्रीडांगणामध्ये यश भोपीच्या माध्यमातून पाहायला मिळाला.
परफेक्ट यॉर्कर वरती देखील आजच्या घडीला युवा खेळाडू हेलिकॉप्टर लुक नवीन नवीन फटके आलेत. आताच्या घडीला युवा खेळाडूचा जर तुम्ही खेळ पाहिलात ना, पहिल्या बॉल पासून षटकारांची भाषा दाखवतात. पूर्वी जुने खेळाडू असतील ते नेहमी म्हणत असतील की सुरुवातीच्या 2-3 षटकं अगदी सिंगल डबल काढायचे आणि त्याच्यानंतर आक्रमण करायचं. आता तसं राहिलं नाही. क्रिकेट बदललंय आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खेळाडूंची ऊर्जा, खेळाडूंची पॉझिटिव्ह एनर्जी या बऱ्याच गोष्टी आता बदलताना पाहायला मिळाल्यात. दुसरीकडे विचार केला तर आताच्या घडीला जे बॉल आहेत त्या बॉलचा देखील चांगला फायदा फलंदाजाने मिळतो. पूर्वीच्या काळामध्ये MRF चे बॉल, तो आताच्या घडीला निविया आणि सिक्सरचे बॉल तुम्हाला पाहायला मिळतात, ज्याच्यावरती बरेचसे सिक्सर लागतात. टेनिक्स या षटकामधील बॉल राहिले शेवटचा बॉल आहे. 12 धावा 5 बॉल मध्ये खर्च केल्यात. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. 6 षटकांची मॅच. स्पर्धेबद्दल चर्चा करतो आपण. 6 षटक मगाशी प्रसादजी भोईर सरांनी देखील सांगितलं की 6 षटक एक चांगला आयोजन आपण मांडू शकाल. फुल टॉस बॉल, मिस टायमिंग गॅप, फटका सरळ हातामध्ये दिलाय. ज्या विकेटची गरज होती, टीमचा कॅप्टन सूरज पाटील जास्त सूरज प्रभाव टाकू शकला नाहीये आणि त्याची मिळाली सफलता. पहिला धक्का बॅट्समन झेलबाद. नवीन खेळाडू सिद्धेश बोपी. स्ट्राइक वरती बॅट्समन अक्षय पाटील, त्याला साथ देईल सिद्धेश बोपीला आपण पाहू शकता. नॉन स्ट्राइक एंड वरती विद्याधरचा पहिला बॉल. ओव्हर क्रमांक 3. सोडून दिल्या बॉलला स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. अंपायर्स वळले आमच्याकडे. इट्स अ व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन्स. टीमची टोटल या सिंगल 41. लॉस ऑफ द 1 विकेट्स. DRB स्पोर्ट्स चांगली बॅटिंग करतायत फलंदाज अक्षय आणि आतापर्यंत 39 वरती नॉट आउट नॉक त्यांनी खेळल्या. ओ फुल टॉस बॉल, बॉलला दडले मोठीजूर गावामध्ये. प्रेक्षकांना मानवंदना देत असताना हा फटका लांब लचक षटकार. दम आहे आणि आता दम दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन एकच सांगतात, अरे सुरमे की तरफ पीसा हालातों ने हमें तब जाके लोगों के निगाहों में हमारे समंदर का पानी उतरता तो देख, किनारे पे घर मत बना लेना, समंदर हूं लौटकर हम जरूर आएंगे. काय धूम धडाक्यात बॅटिंग करतो खेळाडू अक्षय पाटील. लॉफ केलाय बॉलला. चला तेवढा फरक पडणार नाही. डेंजर एंड कडे धावतात. डायरेक्ट थ्रो. ओ खेळाडूने बॉल का ठेवला हातामध्ये हा प्रश्न. बॅकअप साठी खेळाडू होते, जरूर लाईन वरती सरळ होते. एकच स्टंप खेळाडूला दिसत होता, परंतु थ्रो व्हायला हवा होता. अशा सिच्युएशन मध्ये अक्षयची विकेट आली तर दबाव वाढेल. या गोष्टी तुम्हाला आत्मसात कराव्या लागतील. एक एक विकेटचं महत्व आहे. ही मॅच डू अ डाय. जिंकाल तर लढाल. आणि धाव फलकावरती धावा 48 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि 48च्या दिशेने वाटचाल. चला कदाचित 100 बनतील. अक्षय लढला मैदानामध्ये तर 100च्या पुढे देखील धाव संख्या जाईल, एवढी प्रचंड क्षमता खेळाडूमध्ये पाहायला मिळाली. गोलंदाज विद्याधरचा पुढचा बॉल ओव्हर द विकेट्स.
लॉफ करण्याचा प्रयत्न, मोठा फटका कन्वर्ट करू शकले नाहीयेत नवीन खेळाडू तुम्ही सिद्धेश भोपीला पाहताय, हा देखील एक तेवढा चांगला खेळाडू आहे. याच दरम्यान गिरीश जयेश भोईर यांच्याकडून 201 रुपया, जयेंद्र परशुराम भोईर, गिरीशा जयेश भोईर 201 रुपया, जयेश परशुराम भोईर 251, त्यांचं मनापासून आभार. गोलंदाजी ट्रॅक वरती विद्याधरचा पुढचा बॉल, अंपायरचा इशाराला इट्स अ वाईड बॉल, थोडेसे नाखुश गोलंदाज, स्टंपच्या मागून विकेट कीपर, तो ऑन फील्ड डिसिजन अंपायर्स न दिला. इथे बॉल स्टंपच्या बाहेर चाललाय सांगत असताना अंपायर्स संघ पोहोचला 49 या धावसंख्येवरती. वेगाने धावा बनतात, अक्षय खेळतो वैयक्तिक 46 या धावसंख्येवरती. चांगली बॅटिंग अक्षयची पाहायला मिळाली. मॅच मध्ये एक मोठा टार्गेट सेट केलाय, या षटकानंतर 3 षटके आहेत, त्यामुळे मोठा टार्गेट आणखीन बनेल. गोलंदाजी ट्रॅक वरती विद्याधरचा पुढचा बॉल, समोर सिद्धेश गोपीसाठी हा बॉल चेंडू, आणखीन एक फुलटॉस बॉल होता, लाईन भरकटलाय गोलंदाज, त्यात चुका वारंवार पाहायला मिळतात. लाईन लेंथ फार गरजेची आणि अशा रीतीनं DRV टीमचं अर्धशतक कंप्लीट झालं. 50 धावा, टाळ्यांचा प्रतिसाद इथून पाहायला मिळतोय. 50 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. सुरुवातीच्या तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे, 50 रन्स बनल्यात, त्यानंतर आणखीन 3 षटकं. बॅटची एज थोडस शारीरिक मार देत असताना बरं झालं की बॉल स्टंपच्या मागे विकेट कीपर कडे गेला नव्हता आणि त्या कॅच मिळाला असता. इथे सिंगलच्या साहाय्यानं धाव फलकावरती 51 धावा. स्पर्धेसाठी विश्वनाथ साहेबांकडून देखील आर्थिक सहकार्य झालंय. दानशूर मंडळींची नावं आपण थोड्या वेळामध्ये जरूर तुमच्यापर्यंत पोहोचू. राहुलजी प्रधान यांचं देखील आगमन आहे, मी त्यांना देखील विनंती करेन, राहुलजी या आपण मंचावरती. आपलं देखील मोठीची प्रीमियर लीग मनापासून स्वागत करतोय आम्ही. चेंज ऑफ पेस, फिंगर रोल केले थोडेसे आणि थोडस खाली चेंडू रिलीज केला. डॉट बॉलची सांगता 4 धाव संख्येची आवश्यकता आहे. आजच्या दिवसामध्ये पहिलं अर्धशतक 50 पाहायला मिळेल का अक्षय पाटीलच्या बॅट मधून, ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत, कारण सुरुवातीपासून धूमधडाक्यात फलंदाजी केली, त्यामुळे आता अवघ्या 4 धावा या त्याला पूर्ण करायच्या आहेत. लॉफ केलाय, कड़ी से कड़ी जोड़ते जाओ तो जंजीर बन जाती है और मेहनत पे मेहनत करते जाओ तो तकदीर बन जाती है. एकदा बॅट उंच करत प्रेक्षकांना विनंती करेल, पुन्हा एकदा देऊया टाळ्यांचा प्रतिसाद. आणि आजच्या दिवसामधला पहिलं अर्धशतक बॅट उंच करा, बॅट्समन अक्षय पाटील. सातत्याने होताना आम्ही पाहिल्यात. सुंदरसं क्रीडांगण, आयोजकांनी हे क्रीडांगण बनवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. असं नाही की मैदान 1-2 दिवसामध्ये बनलंय, परंतु त्याच्यासाठी जी मेहनत केली, जवळजवळ 1 महिन्याभर अगोदरपासून या क्रीडांगणाला त्यांनी बनवलं आणि आज तुम्ही पाहू शकाल लाजवाब क्रीडांगण. एकदा आयोजकांसाठी देखील टाळ्या वाजवा, आणि जी मेहनत आयोजकांची घाम गाळलाय त्यांनी या स्पर्धेला यशस्वीरित्या त्यांना पार पाडायचं आणि त्यासाठी घेतलेली ही मेहनत आमचे संपूर्ण आयोजक. उद्या मात्र आयोजकांच्या चेहऱ्यावरती आनंद राहील, कारण जे कार्य आम्ही हाती घेतले ते निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी जी मेहनत आम्ही केली ते कार्य आज आणि उद्याच्या दिवसामध्ये पूर्ण होताना पाहायला मिळणार आहे. उद्या मात्र प्रेक्षक यायला विसरणार नाहीत. उद्या स्पर्धेचा शेवटचा दिवस, वर्षाचा शेवटचा दिवस 31 आणि कुठला खेळाडू कुठला संघ जल्लोष करेल, कुठल्या संघासाठी शेवटचा दिवस डिसेंबर महिन्याचा गोड राहील. या स्पर्धेमधली जवळजवळ
चौथी 50 आली बॅट्समन अक्षय पाटीलच्या बॅट मधून. एक पहिली 50 आपण पाहिली अंकेश कामोटकरच्या बॅट मधून. त्याच्यानंतर 2 अर्धशतक जितेशने खेळल्या आणि आता अक्षयची 50. दिग्गज खेळाडू आहेत मोठी जो टेनिस क्रिकेट मध्ये देखील आणि आपल्या नावाची छाप सोडत असताना श्रेयसची देखील 50 आहे. त्यामुळे 50 खोलल्या. 5 50 अर्धशतक झालेत. सुपर ओव्हर नाहीये स्पर्धेमध्ये त्यामुळे कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा रूल. 3 षटकांमध्ये 57 शेवटची 3 षटक. जिंकणारा संघ पुढे वाटचाल करेल आणि पराभूत संघ या स्पर्धेतून बाहेर जाईल. याच्यानंतर मॅच होईल मंजिरी 11 त्यांच्या विरोधात जिंकणारा संघ. लॉफ केला हलक्या हातनं खेळलाय. इलेव्हेशन कितपत मिळेल खेळाडूच्या डोक्यावरून मस्तकावर दस्तक देऊन बॉल जाईल सीमा पार. आणखीन एक षटकार. मला माझ्या टीम साठी लढायचं आणि ती ऊर्जा पाहायला मिळाली. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल गेले सरळच्या दिशेने. लॉंग ऑफचा फिल्डर पोहोचलाय. एक झाली पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न. इथे 2 धावा देखील जलद गतीने पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेनं संघाची धावसंख्या 65 धावा. मॅच क्रमांक 4 दिवसामध्ये 6 मॅचेस आपण कव्हर करतो. उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस. सुपर 4 म्हणजे सुपर 4 मध्ये जाणारे संघ उद्या मात्र खेळणार आहेत. आयोजकांचं विशेष कौतुक करूया. 4थ्या दिवसानंतर ते 5वा दिवस देखील ऍड केलाय आणि 5 दिवस दैदिप्यमान मोठी जी प्रीमियर लीग. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज. ओ फटका चांगला. क्षेत्ररक्षक तैनात. त्यानं सोडलाय कॅच आणि अशा कॅच ड्रॉप कराल तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. इथे रन्स मिळतात. 2 खेळाडू होते फिल्डिंग करत असताना. भानुदास काटेला आपण पाहिलं त्या ठिकाणी. खराब फिल्डिंग. सरळ हातामध्ये आलेला बॉल त्यांनी सोडला. माई माऊली अक्कादेवी स्टँड पूर्णपणे पॅक झाले. मंजिरी 11 चे खेळाडू त्या ठिकाणी बसलेत. तिकडे प्रवीण खासे युवा प्रतिष्ठान स्टँड मध्ये देखील काही प्रेक्षक आहेत मॅचला एन्जॉय करत असताना. गोलंदाज सज्ज होतील हिमेश भोईर. लाईन लेंथ लेग स्टंपच्या बाहेर. इट्स अ व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन्स. एका धावेने टीमची टोटल पुढे जात असताना आमचे स्कोरर आम्हाला माहिती देत आहेत 68 धावा बनल्यात. एकच विकेट घेण्यामध्ये यश मिळालंय. बॉलिंग डिपार्टमेंट क्रिस्टियन मार्वी 11 टीम. सूरज पाटील स्वस्तामध्ये परतला. त्याच्यानंतर डावाला सावरले दोन्ही खेळाडूंनी. चांगली बॅटिंग करतायत दोन्ही खेळाडूंचं आपण विशेष कौतुक करूया. पुन्हा एकदा लॉफ केला बॉलला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मागच्या दिशेने बॉल चालले आणि क्षेत्ररक्षक पोहोचले डिप थर्ड मॅनच्या रिझन मध्ये. फील्ड करतील तोपर्यंत 2 धावा घेण्याचा पर्याप्त वेळ. 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 70 या धावसंख्येवरती. उर्वरित या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ बाकी राहिला. येत्या कालामध्ये तुम्हाला या क्रीडांगणामध्ये रजनी क्रिकेटच्या स्पर्धा पाहायला मिळतील. आणखीन मोठ्या मोठ्या स्पर्धा सातत्याने मोठी जुईच्या क्रीडांगणामध्ये आपण पाहत आलोय. लॉफ केला बॉलला डीप मिड विकेटच्या रिझन मध्ये. अलॉंग द कार्पेट फिल्डर येतात वेगानं. वाडिश लॉंग ऑन वरून फिल्डिंग करत असताना थ्रो चांगला केला. रन्स मिळते फक्त 1 सिंगल. या षटकामध्ये काही प्रमाणात धावा रोखल्यात. सुरुवातीच्या 3 बॉल मध्ये 10 आल्या परंतु त्याच्यानंतर 2 बॉल मध्ये चांगली वापसी केली गोलंदाज हिमेश भोईरनं. 6 षटकांची मॅच. बऱ्याचशा स्पर्धा कमी आहेत जिथे तुम्हाला 6 षटक पाहायला मिळतील आणि या मोठी जो प्रीमियर लीग मध्ये एका दिवसामध्ये तुम्हाला प्रत्येक मॅच 6 षटकांची खेळताना पाहायला मिळते. एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह हवेमध्ये संचारला बॉल. एका टप्प्याने बॉल न ओलांडली सीमारेषा. बॉल सीमा पार. 4 धावा.
उर्वरित फक्त 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मानसिकता गोलंदाजी डिपार्टमेंटचा थोडासा निगेटिव्ह अप्रोच पाहायला मिळाला. असं म्हणतात की पॉझिटिव्ह विचार माणसाला बलवान बनवतात आणि निगेटिव्ह विचार माणसाला कमजोर बनवतात. एक वेळ तुम्ही शरीराने कमजोर असाल ना तरी चालेल, फक्त मनाने कधी कमजोर राहू नका, कारण की यश त्यांनाच मिळतं ज्यांच्यामध्ये इच्छाशक्ती प्रबळ असते, ज्यांचा आत्मविश्वास हा फार मजबूत असतो. त्या आत्मविश्वासाने आता मॅच मध्ये शिरकाव करायचा. जिंदगी हस्ती है, इससे प्यार करो, अभी रात है तो सुबह का इंतजार करो, वो पल भी आएगा जिसकी ख्वाहिश है आपको, बस रब पे करो भरोसा और वक्त पर एतबार करो. ते करायचं आता फिल्डिंग डिपार्टमेंट वेळेवरती विश्वास ठेवून लढावं लागेल, कारण लढणाऱ्यांची किंमत प्रेक्षक ठेवतात आणि इथून ती फाईट करतील का. उर्वरित 12 बॉल वापसी हवे, कमबॅक करायचंय. 75 बनल्या 24 बॉल मध्ये. अक्षय अद्याप खेळपट्टीवरती पाय धरून बसलाय, नजर बसून बसलाय खेळपट्टीवरती. त्याला चांगली साथ सिद्धेश बोपी देखील देतोय. स्लॉट मध्ये बॉल अगदी टप्पा मिळाला, परंतु बॉल न टर्न घेतला आणि त्यानंतर डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. 25 बॉल मध्ये 75 कुठल्यात. 11 बॉलचा उर्वरित खेळ. जास्तीत जास्त उर्वरित काही बॉल मध्ये स्ट्राईक असायला हवी अक्षय पाटील कडे, तो देखील बॅट्समन सिद्धेश पर्यंत पोहोचला. डॉट बॉल नको. अशा परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने आपण सुरुवात केली आहे, शेवट देखील गोड व्हायला हवा. त्यासाठी प्रत्येक बॉल वरती कमीत कमी एक सिंगल तरी इथून येणं तेवढीच गरजेची राहील. बॅटच्या रडार मध्ये अतिरिक्त थोडासा बाउन्स मिळाला आणि त्याच्यावरती प्रहार केलाय. स्वीट वाइस ऑफ द बॅट, बॉलला फेकून दिलाय सीमा पार. षटकार. भाषा या स्पर्धेमध्ये जास्त पाहायला मिळते. अगदी प्रत्येक बॅट्समन इथे देखील षटकार जास्त आले. सिंगलचा विचार केला तर अवघ्या 3 ते 4 सिंगल काढल्यात आणि त्याच्यानंतर षटकार चौकार 7 षटकार लागले या इनिंग मध्ये. चला आणखीन एक आडव्या बॅटनं पोल केल्या. मिड विकेटचा फिल्डर पोहोचला, फील्ड चांगली केली आणि रन्स मिळते. एकच धाव. प्रीमियर लीग बऱ्याच गावांमध्ये होत असतात, परंतु काही स्पर्धा गावांमध्ये 1 दिवस 2 दिवस 3 दिवस आम्ही 4 दिवस देखील पाहिल्या, परंतु इथे 5 दिवस प्रीमियर लीग आणि त्या देखील 6-6 षटकांच्या. ही चांगली गोष्ट आयोजकांच्या दृष्टीनं. आणि प्रीमियर लीगचं आयोजन यासाठी असतं गावाच्या टेनिस क्रिकेटच्या उज्ज्वल भविष्यासाठी, जेणेकरून आणखीन कोणी युवा चेहरा जर मिळाला गावाच्या एका टीम साठी तर ते चांगलं असतं आणि त्यासाठी नियोजन केलं. आडव्या बॅटनं फ्लिक केलं, फटकावला सुद्धा. पुन्हा टाळ्या उद्या. चांगली बॅटिंग करतायत अक्षय पाटील. त्याच्या बॅट मधून उत्तुंग असा षटकार. अगदी मॅचचा माहोल गरम आहे. ज्या पद्धतीची बॅटिंग करतायत अक्षय, या मैदानाच्या आतमध्ये आग ओतू लागलाय. ना दिन देखता है ना रात देखता है. अक्षय पाटील अपने टीम की सिर्फ हालात देखता है. परिस्थितीनुसार त्याने खेळ केलाय मैदानाच्या आतमध्ये. झुंज देऊ चिवट अशी की प्रत्येकाला बसेल धक्का. एका जीवाने लढणार अक्षय पाटील आणि टीम एक मोठा टार्गेट बनवत असताना. आणखीन एक फुल टॉस बॉल आणि याच्यावरती फुल टोल वसूल करत असताना फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन आणि एका बॅट्समनच्या वैयक्तिक सर्वाधिक धावा. अगदी 68 टाळ्या उद्या खेळाडूसाठी हाय स्कोर. 68 वरती बॅटिंग करतोय अक्षय पाटील. प्रीमियर लीग पर्व चौथा आणि त्यामध्ये वैयक्तिक सर्वाधिक धावा एका इनिंग मध्ये काढणारा अक्षय पाटील ठरलाय. 68 धाव संख्या. नॉट आउट नॉक. चला आणखीन एक मोठा फटका हवेमध्ये संचारलाय आणि संलग्नचा 3रा षटकार.
कदाचित मॅच 7 षटकांची असती तरी त्या अक्षयचं 100 धावा देखील आपल्याला कदाचित पाहायला मिळाल्या असत्या. मागील ओव्हरमध्ये 4 षटकार आले, 25 धावा खर्च केल्या. गोलंदाज यश भोपी टीमचा कॅप्टन, संघमालक नाखुश असतील. टीमची अवस्था अगदी खराब आहे, कारण ज्या पद्धतीने गोलंदाजांवरती आक्रमण केलं. 5 ओव्हरमध्ये 100 धावा ठोकल्यात. अंतिम षटक, लास्ट ओव्हर, शेवटच्या षटकामध्ये फलंदाजांची दहशत, फलंदाजांची दादागिरी चालली आहे. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती जितेंद्र भगत 100 धावा धावफलकावरती. जितेंद्र भगत शेवटचं षटक आहे. चला बॉल सोडलाय, विकेट कीपरने केले चुकी. अंपायर इकडे इशारा करतायत, व्हाईट बॉल, व्हाईट +1, टोटल 2 धावा. 102, 102 धावा धावफलकावरती. मागील मॅचेस मध्ये डबल डिजिट मध्ये आपण धावा पाहिल्या, तर अगदी 3 डिजिट मध्ये धावा तुम्हाला स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळतात. 109 धाव संख्येचा हाय स्कोर आहे. आमचे स्कोरर अगदी बिझी राहिले या मॅच साठी. वारंवार त्यांचा पेंट चालला गेला, कारण तेवढ्या धावा प्रत्येक बॉल वरती लिहिल्यात आणि तशी बॅटिंग देखील केली. 109 धाव संख्येचा उच्चांक इथे मोडण्याची संधी आहे. 6 बॉलचा खेळ राहिला, 102 बनल्यात. ओ हाफ ट्रॅक एअर बॉल. प्रेक्षक जसा अक्षय बॅटिंग साठी होते, प्रत्येक बॉल प्रेक्षकांना देखील आता वाटतं की अक्षय षटकार मारेल. एवढ्या उमेदीने बॅटिंग करत असताना 76 धाव संख्येची वैयक्तिक नाबाद खेळली. 104 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 5 बॉलचा उर्वरित खेळ. चांगला परफॉर्मन्स देताना पाहायला मिळतं. फिल्डिंग डिपार्टमेंटनं फार चुका केल्या, गोलंदाजी समोर केली, मध्ये मध्ये हाफ ट्रॅकर बॉल केले. गुड लाईन स्पॉट वरती गोलंदाजी केली नाहीये गोलंदाजांनी, आणि त्याचं कारण अक्षयची तुफानी बॅटिंग. चौफेर क्षेत्रामध्ये फटकेबाजी केली या खेळाडूंना. चला लागले बॅटची एज. पहिला धक्का लागेल अक्षय, दुसरा धक्का लागले अक्षय पाटीलच्या स्वरूपात. परंतु बॅटिंग आवडली असेल तर एकदा टाळ्यांचा प्रतिसाद देऊया आपण. अक्षय पाटील 76 या धाव संख्येवरती. स्क्रीनवरती तुम्ही अक्षयला पाहताय, ज्याने टोकल्यात अगदी 76 धावा. या स्पर्धेतील सर्वाधिक वैयक्तिक धावा काढणारा एका इनिंग मध्ये बॅट्समन आहे अक्षय पाटील. खेळाडू बाद. बऱ्याच वेळानंतर विकेट्स आली. पहिल्या ओव्हर नंतर विकेट्स मिळाली होती, त्याच्यानंतर शेवटच्या ओव्हर मध्ये ही विकेट्स घेण्यामध्ये यश मिळालं गोलंदाजांना. टॅपिंग क्रिकेट आडव्या बॅटने खेळला. ऑन साइडला फिल्डर येतात, जज करतील तोपर्यंत एक सिंगल धाव फलकावरती ऍड केली जाते. एका धावेने संघाची धाव संख्या 105, जो उच्चांक आहे 109 चा, तो मोडण्याच्या वळणावरती जरूर आलाय संघ. तो विक्रम इथे मोडला जाईल का? DRV स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधात दृष्टी अँड मारवी 11 या 2 बलाढ्य ताकदवर टीम मध्ये ही महत्वाची मॅच. 105 धावा धावफलकावरती. बॉल पुन्हा एकदा थोडासा खाली राहिला अपेक्षेपेक्षा. बॉल येईल डॉट. निर्धाव चेंडूची सांगता. बऱ्याच वेळानंतर हा निर्धाव चेंडू या षटकामध्ये पाहायला मिळतो. आज सुट्टीचा दिवस नाहीये, परंतु उपस्थित प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करू. घर बसल्या काही प्रेक्षक आपल्या जॉब वरून देखील मॅच एन्जॉय करतात. त्यांच्या गावाची स्पर्धा आहे, त्यामुळे त्यांचं देखील स्वागत आहे. लॉफ केलाय, फटका हवेमध्ये संचारलाय. झेलची संधी आहे. 2 खेळाडू आलेत. एकाने कॉल करायला हवा होता आणि तेच तालमेल बिघडलं आणि ते आणखीन एक कॅच ड्रॉप. रन्स मिळतील या बॉल वरती देखील 2. कॉलिंग फार गरजेचे आहेत. जेव्हा तुम्ही एकाच एंडला दोन्ही खेळाडू धावता, टक्कर होण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे एकमेकाला आवाज देणं या गोष्टी राहिल्या नव्हत्या या बॉल वरती. 107 धावा धाव फलकावरती. या सत्रामधील शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. 6 ओव्हरची मॅच आणि 6 ओव्हर मधील हा शेवटचा चेंडू. 107 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. जी चर्चा केली 109 चा टार्गेट 2 काढल्या तर त्याची बरोबरी तुम्ही कराल, परंतु इथून डॉट बॉल काढला जाईल का? चला मोठा फटका आलाय आणि या स्पर्धेचा उच्चांक या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. जवळजवळ धाव फलकावरती धावा लागलेत 113. खेळाडू बाद झाले फक्त 2 आणि हा सामना जिंकण्यासाठी 114 दुसऱ्या सत्रामध्ये बनवाव्या लागतील. यस डीजे.
पहिल्या सत्राचा खेळ संपला आणि 113 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. 114 धाव संख्येचं भलं मोठं आव्हान मॅचला जिंकण्यासाठी पूर्ण करण्यासाठी 114 धावा आणखीन काढाव्या लागतील. चला बॅट्समन त्वरित मैदानामध्ये पाठवा. चला बॅट्समन त्वरित मैदानामध्ये पाठवा. आयोजकांकडून सूचना आली फलंदाज त्वरित मैदानाच्या आतमध्ये जायचं. 6 षटकांची मॅच. पंचांची देखील मी तर म्हणेल चांगली कसोटी आहे या स्पर्धेमध्ये, कारण 6 षटकं उभं राहावे लागतात आणि आपण बऱ्याचशा पाहिलं जिथे 4 षटकं 5 षटकं. आजही आम्हाला एक स्पर्धा आठवते न्यू यंगस्टार जासईची, जिथे आम्ही 6 षटकं कॉमेंट्री केली. प्रत्येक मॅच 6 षटकांच्या दुसऱ्या सत्रामध्ये 5 षटकं व्हायची, परंतु इथे प्रीमियर लीग मध्ये प्रत्येक मॅच 6 षटकांच्या. त्यामुळे पंचांच्या कामगिरीकडे देखील लक्ष राहील आज संपूर्ण दिवसामध्ये. पंचांचं देखील आम्ही विशेष कौतुक करतो. 6 षटकांच्या मॅचेस. MPL 2024 मोठी जुई प्रीमियर लीग. मी मराठीचे सुंदरसं क्रीडांगण, त्यासाठी आयोजकांनी घेतलेली मेहनत. मैदान अगदी गोलाकार वृत्तीचे आणि खाली अगदी ग्रीन कलरचा पट्टा तुम्हाला पाहायला मिळेल. वरती पिंक कलरनं सजलेला पट्टा, ज्यामुळे मैदानाची शोभा आणखीन द्विगुणित झाली. समोर तुम्ही अगदी ब्लॅक स्क्रीन पाहता आणि अगदी मागच्या दिशेनं आमचं मोठं मंच. मोठी जुई गावाच्या उज्ज्वल टेनिस क्रिकेटच्या भविष्यासाठी उत्कर्षासाठी या स्पर्धेचं नियोजन आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. 6 षटकं आणि 114चा पाठलाग. सर्वाधिक मोठी चेस वाटायला आली आणि या धावा 114 इथे चेस केला जातील का. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज हर्ष भोईरा गोलंदाज झाला. वेलकम ऑल ऑफ यू. बेस्ट ऑफ लक अँड शो टू द गुड गेम अँड शो टू द क्वालिटी क्रिकेट. सेकंड इनिंगला आपण करूया सुरुवात. असं नाही की धावा मोठ्या आहेत म्हणून जिंकू शकत नाहीये. जिद्द चिकाटी आता या मॅच मध्ये फलंदाजांना दाखवायची. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तयार. पहिला बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. तिथे झेल कॅच पकडण्यासाठी देखील चांगले प्रयत्न केले फिल्डरनं. तुरंत मिळते 1 धाव. एका धावाने केले डावाला सुरुवात. 6 षटकांची मॅच आहे. 114 पूर्ण करायचे. प्रत्येक ओव्हर मध्ये कमीत कमी तुम्हाला 20-22 या धावा काढाव्या लागतील. ज्या पद्धतीने बॅटिंग केली DRV स्पोर्ट्सच्या टीमनं, तशाच पद्धतीने धूमधडाका व्हायला हवा. गोलंदाजांवरती आता तुम्हाला आक्रमण करायचं. जास्त वेळ शांत बसून चालणार नाही क्रीडांगणामध्ये. या क्रीडांगणामध्ये 100-110 धावा सातत्याने बनतात. त्यामुळे तुम्हाला देखील त्याच उमेदीनं आता बॅटिंग करायची. लॉफ केलाय, इनफिल्डच्या वरून दाडलाय. पॉइंटचा फिल्डर धावते बॉल मागे. वेग प्रचंड आहे बॉलला. आउटफील्ड फास्ट रोखणं झालं कठीण. रन्स मिळतील 4. टीमची टोटल झाली आतापर्यंत बिनबाद 5. 114चा टार्गेट. मोठी धावसंख्या. त्यामध्ये कारण राहिला अक्षय पाटील. जवळजवळ 74 धावा एका इनिंग मध्ये अक्षय पाटीलच्या बॅट मधून आल्या आणि वैयक्तिक सर्वाधिक मोठी इनिंग अक्षय पाटीलने साकारली. बॅट्समन आपण पाहू शकता एकीकडे यश भोपे आणि त्याच्या सोबतीला ऋषिकेश पाटील.
हे दोन नामांकित खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. यश आणि ऋषिकेश. गोलंदाजी ट्रॅक वरती हर्ष पुढचा बॉल. अप ट्रॅकर बॉल फिरून खेळण्याचा प्रयत्न कनेक्ट झाला नाही. बॉल येईल इथून डॉट बॉल. कदाचित कॅच होती का हा प्रश्न, कारण ज्या पद्धतीचं ऍक्शन राहिली गोलंदाजाची पंचांचा कुठल्या प्रकारचा इशारा आला नाही. बॉल येईल डॉट. 3 बॉलचा खेळ संपला. धावफलकावरती फक्त आणि फक्त अवघ्या 5 धावा. पहिल्या ओव्हर पासून तुम्हाला 20-22 धावा कुटायच्या प्रत्येक ओव्हर मध्ये. तो सिलसिला तुम्हाला ठेवावा लागेल प्रत्येक ओव्हर मध्ये. 18-20. चला इथे विकेटची संधी निर्माण केली. कॉटन बोल्ट गोलंदाज थांबले. त्याच्यानंतर क्षेत्ररक्षक पोहोचले होते मिड ऑनचे. कॅच ड्रॉप केला देखील. एका धावेने संघाची धावसंख्या बिनबाद 6. संतगतीची सुरुवात. कॅच जरी ड्रॉप झाला असला तरी तेवढा प्रेशर नाहीये. फिल्डिंग डिपार्टमेंट DRV टीमला ठाऊक आहे धावा मोठ्या प्रमाणात आहेत, त्यामुळे जरी इथून सिंगल डबल आल्या तरी तेवढा फरक काही पडणार नाही. मॅच मध्ये मजा यायला हवी, मॅच मध्ये फटकेबाजी व्हायला हवी. मॅच अगदी दोन्ही स्थितीमध्ये बॅलन्स झाली की ऍज अ कॉमेंटेटर ती मॅच बनवण्यासाठी देखील आणखीन मजा येते. त्यामुळे तशा पद्धतीचे फटके इथे टोकतील का फलंदाज. हाफ ट्रॅकर बॉल अगदी दुरून खेळलाय. पूल केलाय. फटका लाज जवाब आहे. बॉल जाईल सीमा पार. षटकार. धावसंख्या बिनबाद 12. हाफ ट्रॅकर होतं. शॉर्ट ऑफ पूल. पूल राहिला पॉवरफुल. 6 धावा मिळाल्यात. आणखीन एक ज्या सरासरीची आपण चर्चा केली कमीत कमी 18-20 धावा यायला हव्या आणि इथून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्या षटकाचा खेळ झालाय कंप्लीट आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 16 धावा. यश भोईरचं पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकामध्ये 2 चौकार 1 षटकार 2 सिंगल आतापर्यंत 16 बनल्यात. दृष्टी अँड मारवी 11 टीम ज्यांना बनवायचे 114 सलामीचे खेळाडू आहेत. त्यामुळे सलामीच्या खेळाडूंकडून प्रचंड मोठ्या अपेक्षा. प्रेक्षक हेच म्हणत असतील जिंदगी हर कदम एक जंग है, जीत जाएंगे. यश भोपे आणि ऋषिकेश पाटील संघ या दोन्ही खेळाडूंना तो साजेसा खेळ या क्रीडांगणामध्ये दाखवावा लागेल. मॅच संपली नाहीये, कारण जोपर्यंत मॅच मध्ये शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत आपण विजयाचं भाकीत लावणं हे मूर्खपणाचं ठरतं. त्यामुळे इथून आपण अंदाज लावू शकत नाही मॅच कोण जिंकेल कोण पराभूत होईल. दुसऱ्या षटकामध्ये महेश पाटील आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. महेश पाटील सांघिक दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण प्रियालजी पाटील सर, श्रेयसजी पाटील यांना जरूर पाहत आहे, त्यांचा मी स्वागत करू. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला. पहिला बॉल इथून एक्स्ट्रा फेकला. व्हाईट बॉल आला. एक अतिरिक्त रन्स. सरळच्या दिशेनं गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून खेळल्या फटका. लॉंग ऑफचा फिल्डर पोहोचतायत. रन्स मिळत एकदम. मागील जे क्रीडांगण आपण पाहिलं मोठी जुगावच्या अगदी समोर रोड साइडला ते क्रीडांगण होतं, ते क्रीडांगण आता नाहीये. त्यामुळे या ठिकाणी स्पर्धा आपण पाहतोय. हे देखील तेवढंच चांगलं क्रीडांगण आहे, परंतु ज्या पद्धतीची मेहनत राहिली संपूर्ण आयोजक कमिटीची क्रीडांगण बनवण्यामध्ये, त्यामध्ये महत्वाचं योगदान संपूर्ण आमच्या आयोजक कमिटी यांनी प्रचंड मेहनत घेतली. आणि येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला या क्रीडांगणामध्ये रजनी क्रिकेटचा थर्रार नाईटच्या स्पर्धा पाहायला मिळतील. बॉल थोडासा खाली राहिला. आणखीन एक डॉट बॉल. अशा परिस्थितीमध्ये डॉट बॉल खेळाल तर मॅच जिंकणं कठीण आहे.
एकतर्फी मॅच व्हायला नको यासाठी प्रेक्षक हीच अपेक्षा करत असतात. सामना त्यांना मजा यायला हवी आणि एकतर्फी मॅच झाली की प्रेक्षक कंटाळतात. त्यामुळे फाईट तुम्हाला करायची आहे. क्रिशा अँड मार्वी 11 फिरून खेळलाय. इलेव्हेशन कितपत आहे, फिल्डर आहेत तैनात आणि इथून त्याच्या अवाकाच्या बाहेर बॉल सीमा पार, षटकार. बॉल झाले, 2 बॉलचा खेळ राहिला. उर्वरित 2 चेंडू. धावफलकावरती षटकारानं 30 धावा जोडल्या गेल्यात. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता फिल्डर उभा, चांगला जज केलं आणि आणखीन एक धक्का. खेळाडू होतील झेलबाद. बॅट्समन यश बोपी बॅक टू द डगआउट. शेवटचा बॉल राहिला आणि गोलंदाजी ट्रॅकवरती महेश पाटीलची वापसी. 2 षटकार लागल्यानंतर पुढच्या बॉल वरती वापसी करत असताना नवीन खेळाडू येतात. सूरज पाटील हा नवीन खेळाडू. अगदी ऋषिकेश पाटील आणि सूरज पाटील हे 2 बंधू आपल्याला क्रीडांगणामध्ये पाहायला मिळतात. 114 ची चेस आहे दुसऱ्या सत्रामध्ये आणि फक्त 30 बनल्यात. प्रति ओव्हर 20-22 या धावांची आवश्यकता आणि इथून एक सिंगल. आणि अशा रीतीने पाहता पाहता 2 षटकांचा खेळ झाला कंप्लीट. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15.50 सरासरीनं एक बाद 31 धावा. दृष्टी अँड मार्वी 11 टीम 2 षटकांमध्ये 31 धावा. बारा चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 31 धावा. धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. 114 धावसंख्येचा पाठलाग क्रीडांगणाच्या आतमध्ये. याच्यानंतर पुढची मॅच जो संघ जिंकेल तो खेळणाऱ्या मंजिरी 11 निमिष बोपीच्या टीमच्या विरोधात. 2 सामने तुम्हाला जिंकण्याची संधी उपलब्ध करावी लागेल. तर आजच्या दिवसामध्ये लास्ट मॅच मध्ये तुम्ही जाऊ शकता. सकाळचे 2 सामने जिंकले काव्या एंटरप्राइजेस टीमनं आणि अगदी पुढे प्रवास त्यांचा राहिला आणि शेवटची मॅच आजच्या दिवसातील त्यांना खेळावी लागेल. दुसरीकडे विचार केला तर दृष्टी मार्वी 11 एकही सामना जिंकला नाहीये. पहिली मॅच ते पराभूत झाले आणि या मॅच मध्ये देखील तशीच सिच्युएशन आहे जी मागील मॅच मध्ये राहिली. गोलंदाजीचा भरणा त्यांच्याकडे थोडासा कमतरता जाणवली. बॉलिंगची बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग होता परंतु गोलंदाजांवरती आक्रमण राहिलं. 113 धावा कुठल्या आणि त्याच कारणास्तव आता विजयाच्या दिशेने वाटचाल करणं कठीण बनलंय. अलॉंग द कार्पेट लॉंग ऑफला फिल्डर जज करतील फक्त 1 धाव. DRV स्पोर्ट्स या टीमने देखील पहिली मॅच पराभूत झाले परंतु त्याच्यानंतर एक वेगळा जोश टीमचा पाहायला मिळाला. टीम मॅनेजमेंट टीमचं नियोजन चांगले आणि जिथून बॅटिंग केली फलंदाज अक्षय पाटीलनं त्याला सुरुवातीला साथ दिली होती. बॅट्समन सिद्धेश बोपीने देखील 29 काढल्या या मॅच मध्ये.
फुलटॉस बॉल, त्याच्यावरती देखील हवा तो टायमिंग साधू शकले नाहीत खेळाडू. रन्स मिळते एक. सिंगल न धाव संख्येला पुढे तुम्ही घेऊन जाऊ शकता, परंतु विजयापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे मॅचचा इंटरेस्ट निघून चाललाय. मोठे फटके आले नाही तर मॅच तशी राहणार नाही. प्रेक्षकांना देखील ठाऊक आहे, थोडेसे कंटाळलेत प्रेक्षक, त्यांना मोठे फटके अपेक्षित आहेत, मोठे फटके पाहायचे आहेत. चला फुलटॉस आलाय आणि इथून फटका हवेमध्ये संचारलाय. बॉल जाईल सीमारेषा पलीकडं. भालाय बिग 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 हिट. तर 4-2 बॉलचा खेळ राहिला. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ. टीमची टोटल 40 धावा. फटका फर्स्टला. कॅचची संधी इथे पकडलाय. फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट, थर्ड अटेम्प्टला कॅच जज करत असताना बॅट्समन होतील इथून सूरज ऋषिकेश पाटील झेलबाद. आणखीन एक खेळाडू बाद. क्रिस्टियन मार्वी 11 टीमचा नवीन खेळाडू सत्यवान भोईर. धाव फलकावरती फक्त 40 धावा. टीमच्या पाठीराख्यांचं मनोबल अगदी खच्चीकरण केले मॅचनं, कारण ज्या पद्धतीनं संघाची बांधणी केली. जेव्हा ऑक्शन सोहळा पार पडला, कॅप्टननं आपल्या आवडीचे खेळाडू, चांगल्या खेळाडूंना स्थान दिलं, पण तो गोलंदाज आपल्या टीम मध्ये चांगले घ्यायला कॅप्टन विसरले असं आपण म्हणूया. कारण दोन्ही मॅच मध्ये प्रचंड धावा दिल्यात. अगोदरच्या मॅच मध्ये देखील जवळजवळ 99 धावा या टीमच्या विरोधात, इथे देखील 113 धावा काढल्यात. त्यामुळे गोलंदाजी स्ट्रॉंग पाहायला मिळाली नाही. क्रिस्टियन मार्वी 11 टीम ओव्हर द विकेट्स. पुढचा बॉल. आणखीन एक विकेटची संधी. बॉल उडाला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जे इनफिल्ड मध्ये फिल्डिंग करत होते, चांगला कॅच पकडलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता, सूरजला आपण पाहिलं आणि टिपला झेल. फलंदाज झेलबाद.
शेतकरी कामगार पक्षाचे खजिनदार, संघर्ष योद्धा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे डॅशिंग पर्सनॅलिटी प्रीतम दादा म्हात्रे यांचं आगमन अवघ्या काही क्षणामध्ये तुम्हाला या स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळेल. मोठी जुई प्रीमियर लीग रन्स मिळते फक्त एक धाव. हेमंतजी भोईर गोलंदाजी ट्रॅक वरती. मॅच एकतर्फी सुरू आहे. मॅच मध्ये तेवढा रस राहिला नाहीये कारण येणारे 17 चेंडू 73 ची आवश्यकता. मॅच पूर्णपणे मजबूत स्थितीमध्ये DRV स्पोर्ट्सच्या बाजूने 114 धाव संख्येचा पाठलाग. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तयार. लॉफ केलाय, गॅप मध्ये खेळलेत, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक देखील पोहोचतायत. रन्स मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल. सिंगल ना काम बनणार नाहीये ही वारंवार आपण चर्चा करतो. विजयाच्या दिशेने तुम्हाला जायचं त्यासाठी मोठे फटके आक्रमण हे व्हायला हवं. चला आयोजक आमचे आता सज्ज झालेत. अवघ्या काही क्षणामध्ये मान्यवरांची मांदी येईल. मान्यवरांचं आगमन, मान्यवरांचा ताफा तुम्हाला क्रीडांगणाच्या अवतीभोवती येताना पाहायला मिळणार आहे. इथून गोलंदाजी ट्रॅक वरती हेमंत चांगली गोलंदाजी करतात. आणखीन एक डॉट बॉल अंडर प्रेशर. दबाव फलंदाजांवरती जो दबाव दूर करू शकले नाहीत एकही फलंदाज. आज जशी फलंदाजी हवी होती ती पाहायला मिळाली नाही. त्याचं कारण आहे गोलंदाजांची दहशत. दुसऱ्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी. आडव्या बॅटनं उडवलाय, फटका चांगला गॅप मध्ये. बॉल जाईल सीमा पार. स्टँडर्ड डिलिव्हर. आणखीन एक तुंग गोलंदाजी ट्रॅक वरती हेमंतचा पुढचा बॉल. फटका फसलाय. झेलची संधी. खेळाडू होतील झेलबाद. आणखीन एक धक्का. बॅट्समन बाद. हेमंत भोईर यांना विकेट संपादित केले. चौथं षटक. आणि नवीन खेळाडू येतात हिमेश भोईर. नवीन खेळाडू. फक्त औपचारिकता फॉर्मॅलिटी आपण पूर्ण करतोय त्यामुळे बैलगडा शर्यत प्रेमी आहे हिमेश. तो क्रीडांगणामध्ये उतरलाय. त्याच्यासाठी हा वेगवान बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. 4 ओव्हरचा खेळ झाला कंप्लीट आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड वरती फक्त 48 धावा. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ. त्यामुळे चला पुढच्या मॅचचे कॅप्टन या. इथून जिंकणारा संघ मंजिरी 11 टीमच्या विरोधात खेळणार आहे. त्यामुळे मंजिरी 11 चे खेळाडू आपण अलर्ट राहा. आणि कर्णधार आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन आपण बसून घ्या. इथून जिंकणारा संघ तुमच्या विरोधात फाईट करेल. खेळ फक्त 48 बनल्यात. ओव्हर द विकेट्स न टीमचा कॅप्टन सूरज पाटील. पहिला बॉल.
फिरून खेळण्याचा प्रयत्न कदाचित लेग स्टंपच्या वरून निघून गेला. बॅट्समन धात मागतात अंपायर्स कडे, तो लेग स्टंपच्या वरून बाल बचावले खेळाडू मी तर म्हणेल. ज्या पद्धतीची लाईन लेंथ राहिली. बॉल आलाय डॉट. आता समीकरण 11 बॉल उर्वरित खेळायचे आणि 11 बॉल मध्ये फार मोठी धावसंख्या इथे पूर्ण करावी लागेल. जितपत पोहोचणं आता कठीण आहे. दृष्टी अँड मारवी 11 टीमला ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. इट्स अ वाईड बॉल. एक अतिरिक्त रन्स. सातत्याने स्पर्धा तुम्हाला दरवर्षी लाईव्ह पाहायला मिळते. मोठीचे गाव म्हटलं की बरेचसे कॉमेंटेटर्स या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गावाच्या स्पर्धेमध्ये प्रत्येकाचं योगदान असतं. आज प्रियालजी पाटील सर असतील, श्रेयसजी पाटील सर आमचे उत्तम निवेदक, महाराष्ट्रामधील अगदी लोकप्रिय निवेदक म्हणून ज्यांची ओळख आहे, आमचे नितेशजी पंडित सर सातत्याने चर्चेत राहतात. या स्पर्धेमध्ये त्यांचं देखील योगदान आणि आयोजकांनी घेतलेली मेहनत आमच्या सोबत संपूर्ण दिवसामध्ये स्कोरिंग करतात. विवेक पाटील ते देखील जोडले गेलेत. पहिल्या सत्रामध्ये त्यांचा देखील मागील मॅच मध्ये आवाज ऐकायला मिळाला. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज आडव्या बॅटनं पूल केला. फटका फर्स्टला. झेलची संधी आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतात तिथे देखील कॅच ड्रॉप. बघा या कॅचेस सोडून चालणार नाहीत. आणखीन एक पुढची मॅच तुम्हाला खेळायची आहे, त्यामुळे कॉन्फिडन्स येण्यासाठी फिल्डिंगचा दर्जा तुम्हाला दाखवावा लागेल. अवघ्या काही दिवसामध्ये उरण प्रीमियर लीग पर्व 4 आपल्याला पाहायला मिळेल. त्यामध्ये मोठी जुईचे देखील बरेचसे खेळाडू उरण प्रीमियर लीग मध्ये खेळणार आहेत. त्यांना मी खूप साऱ्या शुभेच्छा देऊ. चला पुन्हा एकदा विकेटची संधी. आता स्वतः गोलंदाज कॉटन बोल्ट आणि ती संधी सोडली नाहीये. खेळाडू होतील झेलबाद. नवीन खेळाडू येतात हर्ष पाटील. गोलंदाजी ट्रॅक वरती सूरजचा पुढचा बॉल. अंपायर्स डिसिजन. इट्स अ वाईड बॉल. विकेट हॅट्रिक साठी अंकेश कामोटकर यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी बॅट्समन साठी 500 रुपये हर्ष पाटीलला. अंकेश कामोटकरनं पारितोषिक लावले. 3 बॉल 3 षटकार. चला इथे बॅट्समन वाचले. यॉर्कर बॉल होता. डॉट बॉलची सांगता. वन साइड मॅच, एकतर्फी मॅच. शेवटचा बॉल राहिला या ओव्हर मध्ये. अवघ्या 7 चेंडूंचा खेळ. पुढच्या मॅच मध्ये आपण अपेक्षा करू की एक चांगली फाईट अपेक्षित आहे. चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. या मॅच नंतर उर्वरित 2 मॅचेस राहिल्यात. आणखीन एक ऑफस्टंपच्या बाहेर जरूर चालला, पण तो अंपायर्सचा सिग्नल इथे आला नाहीये. चला वाट पाहूया आपण पंचांच्या डिसिजनची. लेट पण थेट. इथून वाईड बॉलचा इशारा. ऑफस्टंपच्या बाहेर निघून गेला चेंडू. एक्स्ट्रा रन, अतिरिक्त धाव या धावफलकावरती जोडली जाईल. काही क्षणामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे खजिनदार, एक बुलंद आवाज शेतकरी कामगार पक्षाचा, आदरणीय सन्माननीय प्रीतमदादा म्हात्रे साहेबांचं आगमन या मंचाकडे होताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यांच्या स्वागतासाठी आमच्या आयोजक पूर्व तयारीमध्ये राहिलेत. अगदी जोरदार फटाक्यांच्या आतिषबाजीने आपल्याला साहेबांचं स्वागत करायचंय. आणि सातत्याने मोठी जुईची स्पर्धा म्हटली की मोठ्या संख्येने मान्यवरांची गर्दी राहते. त्याचं कारण आहे दीपक दादा असतील, तदनंतर प्रवीणजी घासे साहेब असतील आणि संपूर्ण मित्र परिवार. प्रेमा खातीर आपल्याला मान्यवरांचा ताफा आज देखील येताना पाहायला मिळेल. सर्वांचं आम्ही मनापासून स्वागत करू. उरण तालुक्यातील पूर्व विभागामधील मोठी जुई गाव. आपण सन्मानाकडे जाऊया. विवेक पाटील पांडे यांचा आपण सन्मान करू. एकविराईचे निस्सिम भक्त आमचे मित्र विवेक पाटील यांचा आम्ही सन्मान करतोय. मोठी जुई प्रीमियर लीग. असं कुठलेही गाव नाही जिथे विवेकच्या मैत्रीचं नाव नसेल. प्रत्येक जिथे गाव तिथे विवेकचा संबंध, मैत्री जोडण्यामध्ये अगदी ओळखला जाणारा हा माणूस आपल्या समोर पाहायला मिळतो. विवेक पाटील. त्याचा सन्मान आमचे आयोजक करतील. धन्यवाद विवेक दादा, आपण देखील आलात. या स्पर्धेची शोभा द्विगुणित केली त्याबद्दल आपलं मनापासून आभार. कॅमेरामॅन फोकस करा. प्रेम भोपी हा गोलंदाज. शेवटचं षटक आहे प्रेम भोपी गोलंदाजी ट्रॅक वरती. अंतिम षटक, लास्ट ओव्हर. प्रेम भोपी तयार. ओव्हर द विकेट्स. पहिला बॉल प्रेमचा.
लेग स्टंपच्या बाहेर स्टंपच्या मागे अपील जरूर झाली, परंतु बॅट्समनचं पाय अगदी लेग स्टंपच्या बाहेर होतं आणि त्याच कारणास्तव इथून डॉट बॉलचा इशारा, निर्धाव चेंडूची सांगता. या स्पर्धेचे आमचे सर्व आयोजक, त्यामध्ये आमचे आशिष चालके यांचं देखील आम्ही कौतुक करतो. एकीकडे आमचे मित्र गिरीश अनुपस्थित, गिरीश पाटील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये संचारलाय बॉल, कॅच कोण पकडेल, गोलंदाज बसून राहिले आणि सूरजनं कॉल केला, कॅच सोडला इथे आणि रन्स मिळत 1. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ, शेवटचे 4 बॉलचा उर्वरित खेळ राहिला. प्रेम भोपिया गोलंदाज, पूर्णपणे एकतर्फी मॅच, एकही मोठा फटका त्याच्यानंतर पाहायला मिळाला नाही. सुरुवातीला जरूर दमखम राहिला फलंदाजांचा, पण तो त्याच्यानंतर वापसी करत असताना यॉर्कर बॉल, रन्स इथे देखील मिळते, फक्त 1 सिंगल. आणि औपचारिकता मॅच मधली पुढच्या दिशेनं DRV स्पोर्ट्स पाऊल टाकत असताना नेक्स्ट मॅच DRV च्या विरोधात तुम्हाला एक मोठा सामना पुन्हा एकदा पाहायला मिळेल. ज्या टीमनं आजच्या दिवसामध्ये एक सामना जिंकलाय, एक मॅच ते पराभूत झालेत. मंजिरी 11 निमिष भूपीचा संघ स्टेप आउट केलाय, पुढे सरसावले, कॉटन बॉल, गोलंदाजाने कॉल केलाय मी कॅच पकडेल. इथे काय झाले, ओ चांगलं बॅकअप, आणखीन एक लाजवाब कॅच आणि इथे टीम वर्क पाहायला मिळालं. खेळाडू होतील झेलबाद. भोईर यांच्याकडून 201 रुपये, जयेंद्र परशुराम भोईर 251, विश्वनाथ बालाभाऊ पाटील 501 रुपया, अनंत तुलशीराम पाटील 501 रुपया, निखिल भोपी पनवेल यांच्याकडून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 2500 रुपये आणि विवेक पाटील पांजे यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी 1001 रुपया. हरेश्वर भोईर यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी रोख रक्कम 501 रुपये. सर्व मंडळींचं मनापासून आभार. मोठी जुई प्रीमियर लीग पर्व 4थ्यावरती तुमचं प्रेम राहिलं आणि या प्रेमाखातीर जे आपण योगदान दिलंय त्याबद्दल मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. मॅच जिंकले DRV 11 टीमनं, मनपूर्वक अभिनंदन. आणि या स्पर्धेतलं आव्हान